नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी आमच्या गावचे चांगले सदन कास्तकार आहेत ते मनोज पाटील कुमार, हे बघा यांच्या शेतामध्ये आलेली आहे. आणि त्यांनी त्यांच्या शेतामध्ये काय काय लावलेलं आहे ते तुम्हाला ते माहिती देतील त्याच्याबद्दल. मी माझ्या शेतामध्ये 1 एकरमध्ये टमाटर लावलेले आहे. त्याच्यानंतर माझं कारली पण आहे 1 एकरमध्ये. कारल्यानंतर मी दोडकं पण लावला आहे 1 एकरमध्ये. दोडक्यामध्येच माझं कोवळं पण आहे गोलवालं. आणि इकडे अर्धा एकरमध्ये मोठं काशी कोवळं नाही म्हणत का, ते पण आहे. आणि हे माझं टमाटर आहे. टमाटरमध्येच माझं मोसंबी पण आहे. मोसंबीमध्ये न्यू शेलार जातीची मी मोसंबी लावली आहे. आणि त्यासोबतच तायवान पिंक पेरू पण आहे. तिकडे पिंक तायवान पिंक पेरू पण आहे. आणि इकडे पण आहे. इकडे माझ्या शेतामध्ये पपई पण आहे. पपईमध्ये मी तायवान पिंक पेरू लावलेला आहे. आणि त्याच्यातच आंतरपीक म्हणून मी कोबी पण लावलेली आहे. पत्ता कोबी आहे माझ्यावरती 7000 झाडे. आणि 7000 झाडे आहे फुलकोबीची. म्हणजे ते जागा खाली न ठेवता मी त्याच्यातच कोबी लावलेला आहे. आणि इकडल्या प्लॉटमध्ये माझी हळद आहे. 1.5 एकरात हळद आहे माझीवाली. आणि हळदीच्या बाजूनं माझ्या त्याच्यातच आंतरपीक म्हणून मी शेवगा पण लावून केलेला आहे. शेवगाच्या बाजूनं शेवगामध्ये माझे हे पण आहे, वांगे पण आहे. 1 एकरमध्ये माझा वांग्याचा प्लॉट आहे. आणि तिकडली मिरची पण आहे माझ्यावरती. मग तुम्ही माळवत जास्त लावलं, मग सोयाबीन वगैरे आहे, सोयाबीन पण आहे. तिकडल्या शेतामध्ये 2 एकरात सोयाबीन आहे. इकडे कापूस आणि सोयाबीन पण मिक्स आहे माझं. 6 फुटात माझा कापूस हा सोया आहे. त्याच्यात